Hello everyone, welcome back to Access Academy online platform, a way of entering or reaching a destination. So विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीचा आपण पुढचा टॉपिक सुरू करणार आहोत या सेशन मध्ये 4.3 समान संबंध. आता तुम्हाला याच्या आधी पण मी सांगितलं होतं की समान संबंध हा जेव्हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो त्यावर 2 डॉट आणि 4 डॉटवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणजे जर याची जोडी याच्याशी लावली असेल, म्हणजे श्रीलंकेला जर कोलंबो ही जर जोडी असेल तर जपानला काय, असा प्रश्न तुम्हाला इथं विचारला जातो. हा सुद्धा टॉपिक काय आहे तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणार आहे. याच्यावरचा पण तुम्ही अगदी थोडक्यातच अभ्यास सुरू केला किंवा अभ्यास केला तर याच्यावर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. बघा, आज काय करणार आहोत आपण तर 4.3 समान संबंध हा टॉपिक सुरू करतोय आणि त्याच्यावरती काही आधारित मी प्रश्न इथे मांडलेले आहेत. तर ते प्रश्न बघूया आपण, कोणकोणते प्रश्न आहेत आणि प्रश्न सोडवायचे कसे, याला कोणकोणत्या पद्धतीचा आपण लॉजिक लावू शकतो. असं नाही की एका प्रश्नाला समजा आपण एक लॉजिक लावलं तर त्याच लॉजिक नुसार आपण पुढचा प्रश्न सोडवायचा असतो. तर प्रत्येक प्रश्नाला काही वेगळं वेगळं लॉजिक इथे लावायचं असतं. बघा, तर मग काही मी प्रश्न मांडलेले आहेत तर ते प्रश्न सोडवूया आपण. बघा काय तर महत्वाचा आपला पहिला प्रश्न आहे, पुढे दिलेल्या उदाहरणातील समान संबंध ओळखून योग्य पर्याय निवडा, असा आपला इथं महत्वाचा पहिला प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न मांडलेले आहेत. बघा, त्याचा पहिला प्रश्न काय आहे तर श्रीलंकेची जोडी इथं कोलंबोनं दर्शवलेली आहे. म्हणजे श्रीलंकेला कोलंबो तर जपानला काय, असं तुम्हाला इथं प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचे एक तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला आहे बीजिंग, हाँगकाँग, मलेशिया आणि टोकियो. आता जर ऑप्शन आपण वाचले तर आपल्या लक्षात येते की ह्या काय आहेत तर ह्या राजधान्या आहेत. ह्या काय आहेत ऑप्शन मध्ये दिलेल्या राजधान्या आहेत. म्हणजेच काय तर श्रीलंकेची राजधानी जर कोलंबो असेल तर जपानची राजधानी कोणती, असा इथं प्रश्न आपल्याला लगेच क्लिक होतोय. बघा, श्रीलंकेला कोलंबो तर जपानला काय येणार टोकियो. जपानची राजधानी कोणती टोकियो. म्हणजे इथं राजधानीशी यांचा संबंध दर्शवलेला आहे. असं नाही की आता तुम्हाला इथं राजधानीवरच प्रश्न विचारतील, ह्या प्रश्नामध्ये इतरही तुम्हाला प्रश्न विचारले जातील. म्हणजे लँग्वेज असेल, त्यांची लँग्वेज कोणती आहे किंवा आता इथं राजधानी आहे, राज्य विचारतील. म्हणजे एका प्रश्नावरती तुम्हाला अनेक प्रश्न इथे विचारण्याची शक्यता असते. इथं फक्त विचारले आपल्याला की श्रीलंकेची राजधानी जर कोलंबो असेल तर जपानची राजधानी कोणती आहे टोकियो ही आहे. नेक्स्ट बघा काय आहे, दहीला जोडी दिली त्यांनी जीवाणू तर पाव क्वेश्चन मार्क दिले आणि काही ऑप्शन आपले दिले. बघा, शैवाळ आहे, जंतू आहे, किण्व आहे आणि विषाणू आहेत. बघा, आता इथं आपण जर थोडासा विचार केला, थोडंसं आपण लॉजिक लावलं तर जीवाणूंच्या साह्याने इथं दह्याची निर्मिती होती किंवा जीवाणूंच्या साह्याने आपण इथं दही तयार करतो. तसं कोणाच्या मदतीने पावाची निर्मिती होईल, शैवाळ, जंतू, किण्व, विषाणू. पर्यायावरूनच तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की शैवाळ, जंतू आणि विषाणू हे ऑप्शन इथं लागू होणार नाही. तर पावाची निर्मिती तयार करण्यासाठी किण्व महत्वाचं आहे, म्हणून किण्व काय आहे तर पावाची योग्य जोडी आहे. देन थर्ड काय आहे बघा, इथं बल आणि न्यूटन दिले तर दाबाला कोणती जोडी, तर बघा इथं काय पास्कल, वॅट, जूल, ओहम. आता इथं विचार करताना आपण कोणता विचार केला पाहिजे तर बल आणि न्यूटन या दोघांचा संबंध काय आहे. तर बलाचे, बघा बलाचे भौतिक राशीतील एकक न्यूटन आहे, असा काय केला याचा संबंध इथे दर्शवलेला आहे. बलाचे भौतिक राशीतील एकक न्यूटन आहे तर दाबाचे भौतिक राशीतील एकक कोणते, असा इथं तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. तर बघा, पास्कल, वॅट, जूल आणि ओहम. आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला सायन्स मध्ये ह्या पद्धतीचे थोडेसे काठिण्य पातळीचे प्रश्न तुम्हाला इथं विचारले जातील. तर बघा, याचं उत्तर काय येणार तर पास्कल हे येणार. जसं बलाचे भौतिक राशीतील एकक हे न्यूटन आहे तसेच दाबाचे भौतिक राशीतील एकक हे कोण आहे पास्कल हे आहे. देन फोर्थ क्वेश्चन काय बघूया आपण. बघा, अर्गॉनला जोडी दिली त्यांनी राजवायू तर प्लॅटिनमला काय, असा आपल्याला एक साधा सिंपल प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आता बघा, ऑर्गॉन, राजवायू, प्लॅटिनम, क्वेश्चन मार्क. ऑप्शन काय बघूया
सुंदर, धातू, राजधातू आणि दागिना. बघा, जर राजवायूला ऑर्गन म्हणतात तर प्लॅटिनमला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे प्लॅटिनमला राजधातू असे म्हणतात. म्हणजे ऑर्गनची जोडी, ऑर्गनला राजवायू म्हणतात तर प्लॅटिनमला राजधातू असे म्हणतात. नेक्स्ट बघा, पाचवा प्रश्न काय आपण बघूया. बघा, अन्न अन्नछत्र दिलेले आहे जोडी. अन्नला अन्नछत्र तर पाणी क्वेश्चन मार्क असा प्रश्न आपल्याला इथं विचारलेला आहे. पर्याय काय आहेत बघूया त्याचे. घागर, विहीर, पाणपोई आणि बर्फ. आता पर्याय वाचल्यावरच आपल्या लक्षात होते की जर अन्नला त्यांनी अन्नछत्र दिला असेल तर पाणी यासाठी काय येणार, पाणपोई हा ऑप्शन इथं येणार आहे. म्हणजे अगदी साधी साधी उदाहरणं सुद्धा आपल्याला या टॉपिक मध्ये पाहायला मिळतात किंवा जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणारी साधी साधी उदाहरणं सुद्धा आपल्याला या टॉपिक मध्ये आहेत. अशा पद्धतीने आपण ह्या टॉपिक मधील उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जीके वरचे आणि तुम्हाला संबंधित पुस्तकातील प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त विचारले जातील आणि त्याचा आपल्याला समान संबंध हा अशा पद्धतीने लावता आला पाहिजे. जास्तीत जास्त लॉजिक लावून किंवा जास्तीत जास्त बौद्धिक क्षमतेवर आपल्याला हा प्रश्न सोडवता आला पाहिजे आणि जास्तीत जास्त मार्क्स आपल्याला याच्यावरती अचीव्ह करता आले पाहिजे. जर तुम्हाला यावरच आणखी काही व्हिडिओ बघायचे असेल तर तसे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा करू शकता. आजचा सेशन आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.